अतिशय सूचक विधान हे केलेलं आहे राऊत यांनी। या संदर्भात आपण बोलूयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, आपण ऐकलं राऊत काय म्हणाले? कोणतीही भेसळ आमच्या विचारात नसते आणि पवार एकत्र आले होते त्यावर ते एकत्र आलेलेच आहेत असं सूचक विधान त्यांनी केलंय। काय नवीन समीकरण जुळू शकतात येत्या काळात राजकारणात? काय तडकून बोलले ना संजय राऊत। म्हणजे त्यांच्या बोलण्यातला सगळा भाग असा होता की ते खूप आधीपासूनच एकत्रित आलेले आहेत आणि पुढे त्यांनी एक शब्द वापरला आहे, तो शब्द आहे भेसळ। पण त्याच्या आधी काय झालंय की VSI असेल किंवा साखर संकुल असेल किंवा विद्या प्रतिष्ठान असेल किंवा रयत शैक्षणिक संस्था असेल, तर ह्या संस्थांच्या निमित्ताने हे दोघं एकत्रित आले की ती एक नित्याची बाब होऊन गेलेली आहे की ह्या दोघांच्या एकत्रित येण्याची चर्चा। आणि त्याचा जो संदर्भ आहे तो अगदीच काही राजकारणाला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे असंही म्हणता येणार नाही आपल्याला, तो आपण नंतर सांगू। पण आधी काय झालं हे नीट लक्षात घेऊ। जेव्हा बजेट सादर झालं होतं तेव्हा बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद ही AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानासाठी दिली। त्यातले 250 कोटी रुपये हे बारामती शुगरच्या माध्यमातून आणि वसंतदादा शुगर अशा कोलॅबोरेशनने ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची असं ठरलं आणि त्याच्यासाठीच्या ह्या बैठका आहेत असं सांगितलं गेलं। मग त्याला जयंत पाटील आले, हर्षवर्धन पाटील आले, दिलीप वळसे पाटील होते आणि हे दोघं एकत्रित होते आणि तेव्हा ती चर्चा प्रदीर्घ काळ चालली। आता पण अजित पवारने काय सांगितलं की ह्या AIच्या तंत्रज्ञानामध्ये आणखी 6 पिकाचा आम्ही समावेश करतो आहे आणि ज्याचं त्याच्यासाठी ज्ञान आहे त्या सगळ्यांना आम्ही विचारू वगैरे। आता हे झालं फेस व्हॅल्यू, आपण जे समोर बघतो ते। परंतु राजकारणामध्ये गोष्टी इतक्या सहज सोप्या होतात का? तर अशा अजिबात होत नाहीत। म्हणजे मला ह्याची पूर्ण माहिती, म्हणजे आता 2 गोष्टी मी प्रज्ञा सांगतो की ज्या खूप इनसाइड स्टोरी आहेत। यापूर्वी VSI मध्ये जेव्हा एक बैठक झाली होती त्या बैठकीच्या वेळेला बाबासाहेब जे याचे आमदार आहेत अहमदपूरचे, तर त्यांना दोघांच्या मध्ये बसवलं होतं आणि त्यावेळेला अजित पवारांनी शरद पवारांच्या बरोबर शेजारी बसणं कसं टाळलं याच्या माध्यमाने चर्चा केल्या होत्या। प्रत्यक्षामध्ये मी बाबासाहेबांना विचारलं की असं काही ठरलं होतं का? कारण अजित पवार असं म्हणाले की नाही ते अचानकच आले आणि सहकार मंत्र्यांना शरद पवारांशी बोलायचं होतं म्हणून ते तिथे मध्ये जाऊन बसले। तर मला असं नंतर कळलं की असं काहीही घडलेलं नव्हतं। त्यामुळे अजित पवार जे स्क्रीनवरती येऊन सांगतायत, माध्यमांना सांगतायत, ते शब्दशः खरंच असतं असं काही नाही। ही एक बाब। दुसरी एक बाब अशी आहे की निवडणुका झाल्यानंतर माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रित यावं ह्यासाठी अगदी दिल्ली पातळीपासून प्रयत्न झाले होते। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असं म्हणतात। त्याच्यात तथ्य नसेल असं अजिबात नाहीये, कारण ज्या पद्धतीची आकडेवारी आज केंद्रात दिल्ली सरकारकडे आहे त्याच्यानंतर एक कुशन म्हणून त्यांना असं संख्याबळ असणारा पक्ष हवाच आहे। पण तेव्हा सुद्धा ह्या दोघांच्या एकत्रित होण्याची चर्चा ही सुनील तटकरेंच्या माध्यमातून बाहेर आली आणि सुनील तटकरेंनी नको म्हटलं म्हणून ते झालं असं म्हणतात। आणि ही चर्चा ही तेव्हापासून सुरू आहे, ती आज तागायत सुरू आहे। फक्त अडचण झाली आहे ती शिवसेनेची, कारण शिवसेनेला ज्या पद्धतीच्या राजकारणाचा त्यांचा स्थायी भाव, त्यांना असं वाटतं की एकदा राजकीय शत्रू झाला म्हणजे त्याच्या पंक्तीलाही बसणं नाही, त्याच्या चहाही पिणं नाही, आता संजय राऊत म्हणत होते। आणि संजय राऊतांची ही सलग 3री-4थी टीका आहे। जेव्हा साहित्य संमेलनाच्या आधी एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केला तेव्हा अत्यंत कठोर अशी टीका त्यांनी केली होती। त्याचा 2 दिवस महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली। हे शिवसेनेला पचत नाहीये की ज्यांच्या कारणासाठी, म्हणजे ज्या कारणामुळं शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, तर पक्ष पराभवात झालेला आहे, पक्षाचा सत्तेत तो नाहीये आणि अशा वेळेला त्यांचा मित्र पक्ष जो आहे तो दुसऱ्या सहकारी पक्षाबरोबर जातोय, सत्ताधारी घटक पक्षाबरोबर बसतोय आणि तो जो राग आहे ना तो सातत्यानं व्यक्त होतोय। ही झाली शिवसेनेची बाजू। पण दुसरीकडे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत यासाठी कुटुंबातनं पण प्रयत्न सुरू आहेत। आधी अजित पवारांच्या मातोश्रीकडे ते प्रयत्न केले, नंतर रोहित पवारांच्या आईने सूचकपणे वक्तव्य केली, स्वतः रोहित पवारांनी काही वक्तव्य केली आणि काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की महाराष्ट्रातले सगळेच कुटुंब एकत्रित आले तर काय वावगं आहे। तो हा जो सगळा संदर्भ आहे तो या संदर्भामुळं खरोखरच AI आणि सगळ्या तंत्रज्ञानासाठी जरी ह्या बैठका झाल्या असं आपण मानलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ह्या दोघांच्या एकत्रित येण्याची चर्चा हे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून सातत्यानं सुरू आहे आणि जिथे आग असते तिथे दूर दिसतो। नक्कीच। पण राहुल, मुळात सगळी कुटुंब एकत्र आली तर मुळात ठाकरे आणि पवार या दोन्ही कुटुंबांच्या दृष्टीने हे सूचक विधान होतं, पण त्याचा फायदा खरंच राज्याला किती होणार आहे आणि राजकीय गणित त्यामुळे कशा पद्धतीनं बदललेली पाहायला मिळतील? 2 बंधूच आपण बाजूला ठेवू, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आता पराभूत झालेले किंवा आता जे आमदार आहेत ना त्यांना 5 वर्ष सत्तेविना राहणं फार अवघड आहे। विशेषतः असा जेव्हा सत्ताधारी घटक पक्ष आहे की ज्याच्याकडे 230चं बळ आहे। पण अजित पवारांची ख्याती काय आहे की अजित पवार हे आपल्या जवळच्या सवंगड्यांना, आमदारांना, कार्यकर्त्यांना मोठं बळ देतात। मग निधी देण्यापासून ते सत्तेतली महत्वाची वाटा उपलब्ध करून देणं, वाटा देणं सत्तेतला, हे त्यांच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे।
भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कुणाकडे असावी राज्य पातळीवरती ह्याचा निकाल आता जनतेनं दिलेला आहे. त्यामुळं जर हे दोघं एकत्रित आले तर राष्ट्रीय पातळीवरती पूर्वी जी शरद पवारांनी केलेली विभागणी होती की राष्ट्रीय पातळीच्या राजकारणावरती सुप्रिया सुळेंनी लक्ष घालावं, ज्याच्यात अजित पवारांना आजही काहीही रस नाही, तर ती रचना पुन्हा एकदा जर करता आली आणि ते खरोखरच असे एकत्रित झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना ही खूप दिलासादायक बाब आहे. कारण 5 वर्ष सत्तेच्या विरोधात राहण्याची सवय त्यांना नाहीये. मधल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा शरद पवार वयाच्या ज्या टप्प्यावरती उभ्या आहेत आणि त्या टप्प्यावरती पुन्हा एकदा कुटुंब एकत्रित आलं तर ते त्यांच्यासाठीचा एक चांगला संदेश असेल. आणि म्हणूनच असं म्हणतायत की भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सुद्धा ह्या दृष्टीनं चाचपणी केली होती आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद पण दिला गेला होता. कोणाला किती मंत्रिपदं द्यावीत, कुणी कुठे बसावं, कुणी कशा सहयोगी म्हणून असावं, अशी सगळी चर्चा झाली. पण मी मगाशी म्हणत तसं ह्याला काही लोकांनी विरोध केला आणि ती चर्चा माध्यमातून ज्या वेळेला सुनील तटकरे यांनी काहीतरी वक्तव्य केलं ती बाहेर आली, मग त्यांनी काही फोन केले, मग कुणीतरी कोणाला फोन केले, तर त्या पातळीवरती ती थांबली. हे असं दोघांचं एकत्रित येणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितच चांगलं आहे. आणि भाजपनं तर नेहमी हे प्रयत्न केलेलेच आहेत. म्हणजे आपल्याला श्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं ना महाराष्ट्राला की या एकच वेळेला पहाटेचा शपथविधी झाला तेवढ्याच एका वेळेला नाही, तर त्याच्या आधी सुद्धा किमान 3-4 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा जवळ यावी असा विचार झालेलाच होता. कारण माझं तर पहिल्या दिवसापासून मत आहे प्रज्ञा की राष्ट्रवादी काँग्रेस हाच भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक अलायन्स आहे आता. कारण हिंदुत्ववादी विचाराच्या पातळीवरती एकनाथ शिंदेची शिवसेना जे मतं घेते तेच भारतीय जनता पार्टी घेते. आता उर्वरित राहिलेली जी काही मराठा समाजाची किंवा शरद पवारांना मानणारी किंवा पुरोगामी विचाराची अशी जी मतं आहेत ती जर त्यांच्या मित्रपक्षाला जात असतील तर मग भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे अधिक आढळ होतं. ही सगळी विन विन सिच्युएशन आहे सगळ्यांसाठी. नक्कीच तुम्ही म्हणताय तसं ही वेगळी समीकरणं जी आहेत ती अर्थातच यामध्ये फायदा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच असणार आहे. या संदर्भात आपण सागर कुलकर्णी यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. आपल्यासोबत जोडला गेलेला आहे सागर. मुळात सागर, अशा पद्धतीचं जे युती किंवा एकत्र येणं जे आहे खास करून पवार कुटुंबियांचं आणि काका पुतण्याचं, याचे येत्या काळामधले जर आपण फायदे तोटे पाहिले तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच येतो की भाजपच्या गोटातनं ज्यांना ते हवंच आहे केवळ आणि केवळ ठाकरेंना बाजूला करणं हाच एक हेतू आहे की त्यामागे आणखीन काही सुप्त हेतू आहेत? प्रज्ञा, मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर शरद पवार यांच्याकडे खासदारांची संख्या ही फार महत्वाची गोष्ट, त्यांची एक मोठी असेट्स आहे. महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या आकडेवारीचा गणित जर विचार केला तर भाजपाला इतर कुणाची गरज तुर्तास तरी दिसत नाहीये. कारण की त्यांच्याबरोबर जे अंकगणित आता आहेत, म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना बरोबर सोबत आहे, अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, अशा परिस्थितीमध्ये दिल्लीच्या राजकारणामध्ये किंवा देशाचं राजकारण खेळत असताना खासदारांची आकडेवारी हे गणित फार महत्वाचं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये शरद पवारांचा एक स्वतःचा एक वलय आहे, आजही ते मान्य करावं लागतं. त्यांच्या काही मर्यादा ह्याही जरी असल्या तरी देखील भाजपाला जर अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी शरद पवारांसारख्या जर नेता राष्ट्रवादीचा ज्यांच्याकडे आकडेवारी खासदारांची आहे ती सोबत येणं हे फायद्याचं ठरतं. असं कुठे ना कुठेतरी होत असेल तर भाजपाला हे आयतं चांगलं गणित राजकीय होईल असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे अजित पवारांसाठी हे फार महत्वाचं राहणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या शाहू फुले विचार आंबेडकरांचं वारंवार नाव घेऊन अजित पवार सांगतायत, पण अनेक ठिकाणी अजित पवारांना सुद्धा कुठेतरी मर्यादा कोणत्या तरी गोष्टीमध्ये येते ही वस्तुस्थिती देखील समजून घ्यायला हवी. अशा परिस्थितीत जर शरद पवारांची आणि अजित पवारांची गणित परत एकदा एकत्रित होत असतील तर तो महाविकास आघाडीसाठी फार मोठा धक्का मानावा लागेल. आणि महाविकास आघाडीसाठी धक्का विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का हा असेल. कारण की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने शरद पवारांच्या सांगण्यावरनं 2019ला भाजपाची युती तोडली आणि स्वतःसाठी मुख्यमंत्री पदात पाडून नवीन महाविकास आघाडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणलं, त्याच परतफेड करण्याचा संधी भाजप सोडणार नाही असं म्हटलं जातं. कदाचित त्यासाठी अजित पवार हे पुढे असतील आणि त्याच्या मागणं अजित पवारांवर कंट्रोल महाराष्ट्राच्या राजकारणात भलेही अजित पवार स्वतंत्र वेगळे जरी असले तरी आता तरी भाजप हे सर्वस्वी सगळ्यात मोठा पक्ष आहे महायुतीमध्ये. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज किती जरी ताकद वाढवायचं म्हटले तरी भाजपच्या ताकदीसमोर त्यांची ताकद फार मोठी नाही. या दुसरा यातला एक मुद्दा असं म्हणावा लागेल की अजित पवारनं सुद्धा 2028-29चं जे राजकारण करायचं आहे, लोकसभेचं असेल किंवा पुढच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या,
भाजपाची ईर्ष्या ही पुढील कालावधीमध्ये महायुतीच्या ऐवजी स्वतःच्या नावावर देशामध्ये राज्यामध्ये स्वतःचं सरकार स्थापन करणं, स्वबळाचं सरकार स्थापन करणं असं जर इच्छा असेल तर अजित पवारांना सुद्धा शरद पवारांच्या पाठीशी असणारे विचारधारांची लोक आपल्या बरोबर सोबत ठेवणं आणि स्वतःचा पक्ष वाढवणं, तसंच अंकगणितांमध्ये खासदार असतील, आमदार असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये ताकद वाढवणं अशी सगळी गणितं आहेत. आज शरद पवारांच्या पाठीशी जे काही आमदार, खासदार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांना शरद पवारांच्या प्रकृतीची मर्यादा, पुढच्या भविष्यातलं राजकारणाची कालावधी या सगळ्या गोष्टींचा विचार करून परत एकदा अजित पवारांची कास हातात घेतली जावी काय आणि भाजपाची ऐवजी थेट अजित पवार हे जे काही, कारण की जर विचार केला तर जसं शिवसेना मनसे एक विचारधारा आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे भलेही पक्ष वेगळे असले तरी ते एकाच विचारसरणीवर काम करणारे हे नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये पर्याय उपलब्ध होणं हे फार महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर असे पर्याय उपलब्ध होत असतील तर अजित पवार सुद्धा स्वतःची रीक वाढवताना प्रयत्न करतील. भाजपाला यात एक मोठा आनंद यातच असेल की महाविकास आघाडीमध्ये सर्वस्वी नेता असणारे शरद पवार हे अजित पवारांबरोबर जात असतात, त्यांच्याबरोबर सूत जुळवून घेत आहेत, तर कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे आणि एकूण काँग्रेस यांच्यासाठी फार मोठा हा धक्का मानावा लागेल. नक्कीच सागर, या चर्चा यापूर्वी अनेकदा झालेल्या आहेत आणि आता तशीच सुतोवाच जे होताना आपल्याला पाहायला मिळते त्यावर आपण भाष्य करतोय. राहुल, एकीकडे आपण बघितलं की जो राग होता किंवा फणकारा जो होता तो राऊतांच्या बोलण्यातनं तर दिसलाच, पण एकीकडे ठाकरेंचा, खास करून उद्धव ठाकरेंचा अभिमन्यू करण्याचा हा काही प्रयत्न होतोय का? हे जरतरच्याच गोष्टी आहेत, मात्र या सगळ्यातनं त्यांचीच गोची होईल अशा स्वरूपाचे हे सगळे घडामोडी म्हणता येतील का? जेव्हा संजय राऊतांनी पहिल्यांदा शरद पवारांवरती एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर टीका केली होती ना, तेव्हा मी एक एक्सप्लेनर व्हिडिओ केला होता आणि मी असं म्हणालो होतो की महाविकास आघाडीचा हा दी एंड आहे. कारण आता पण बघा ती ज्या पद्धतीची भाषा संजय राऊतांनी वापरली आणि एक प्रकारे आमचा शरद पवारावरती अविश्वास आहे आणि तो अधिकच गडद होत चाललाय असं जे ते बोलताय, तर मला असं दिसतंय की बरं त्यात अडचण काय आहे, शिवसेनेची ह्या सगळ्या खेळामध्ये अभिमन्यू वगैरे सोडा, गोची प्रचंड झाली. त्यांनी भाजपची साथ सोडली. ती साथ सोडल्यापासून ते या क्षणापर्यंत प्रत्येक जण त्यांना सांगत होता की अंतिमतः शरद पवारांकडनं तुमचा घात होणार आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला सोडून जात आहात. तर ह्या जुन्या मित्राला सोडून नवी आघाडी करण्यामध्ये संजय राऊतांचा प्रचंड मोठा पुढाकार होता. म्हणजे सगळ्यात जास्त टीका जर कुणी केली असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यावरती, तर ती उद्धवपेक्षाही जास्त संजय राऊतावरती केली. म्हणजे त्यांना तर नाना प्रकारची विशेषणं की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे मधल्या नेत्यांनी वापरलेली होती. आज स्थिती अशी आहे की 2.5 वर्षानंतर ती सत्ता गेली आणि पुन्हा ह्या लोकांच्या निवडणुका झाल्या, लोकसभेत थोडंसं यश मिळालं, विधानसभेमध्ये जे काही झालं ते महाराष्ट्राने बघितलं. जे सुरुवातीला म्हटलं गेलं होतं की तुमचा घात शरद पवारच करणार आहेत, ते आता शिवसेनेच्या कॉन्टेक्स्टमध्ये खरं ठरताना दिसत आहे. आणि तो त्रागा आहे. तो त्रागा असा आहे की पक्ष एका अशा वळणावरती उभा टाकलाय की पक्षही गेलाय, विचारही गेलाय, मतदारही गेलेले. आता नवीन काहीतरी सांगड घालायची आहे, तर ती नवीन सांगड घालताना जुन्या मित्रांनी आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असताना जे संजय राऊत म्हणतात की आमच्याकडे काही VSN नाही, आमच्याकडे काही रयत शिक्षण संस्था नाहीये वगैरे, तर तो त्रागा कसा तरी व्यक्त होताना दिसतो. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, महाविकास आघाडीचा हा दी एंड आहे. इथून पुढे महाविकास आघाडी जी आहे, ऍटलिस्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार गटाचं जे काही मनोमिलन वगैरे जे काही ते नाहीच दिसत विधानसभा निवडणुकीनंतर. ते तर आता माझ्या लेखी संपलेलं आहे. मी हर्षवर्धन सपकाळांना सुद्धा हा थेट प्रश्न विचारला, कारण शिवसेनेला आता हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला हिंदुत्वादी विचाराशिवाय, मराठी माणसाचा मुद्दा पुढे आणल्याशिवाय मुंबई आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही पर्याय नाही, कारण पक्ष संघटन काही शिवसेनेकडे नाहीये. तो जुनाच विचार पुन्हा नव्याने घ्यायचा असेल तर काँग्रेसला दूर ठेवावं लागतं. काँग्रेसची जी अल्पसंख्याकाची मतं आहेत ती बरोबर घ्यायची आहेत, पण एकाच वेळेला दोन्ही पद्धतीचं 2 डगरीवरचं राजकारण करायचंय. या सगळ्या खेळामध्ये ज्या वेळेला दोघही नेत्यांनी मी हा प्रश्न विचारला की आता महाविकास आघाडीचं काय अस्तित्व आहे, तर ते म्हणाले की कागदावरती तरी आहे. मला सांगायचं एवढंच आहे की उद्धव ठाकरेंनी मधल्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या पातळीवरती येऊन ठेपलं, त्याच्यानंतरचा हा त्राग आहे. आणि त्या त्राग्याला शिवसेने अंतर्गत किती महत्व आहे हा भाग आहे.
पण संजय राऊतांना मात्र अनेक प्रश्नांची भविष्यात सुद्धा उत्तरं द्यावी लागतील की तुमचीच तर सगळ्यात जास्त श्रद्धा शरद पवारांवरती होती आणि आता तर तुम्हीच सगळ्यात जास्त त्रागा त्यांच्यावरती करतायत. काय काय शब्द, काय काय विशेषण ते वापरतायत. त्यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं शरद पवारांचा अक्षरशः समाचार घेतला वेगवेगळे शब्द वापरून, ते फार इंटरेस्टिंग आहे. एका नव्या कारणावरती उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊतांचं असं एक इक्वेशन येऊन उभा ठाकलेलं आहे. अगदी सागर, तुझ्याकडे येते. अशा पद्धतीनं सध्या जे निर्णय घेण्यामध्ये कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी मोठी चूक केली हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का? कारण एकीकडे शरद पवार त्यांच्याकडे येणार, याचे फायदे बरेच आहेत, तोटे जे आहेत त्याचाही त्यांनी अर्थातच अनुभव घेतलेला आहे. पण शरद पवारांच्या येण्यामुळे किंवा त्यांच्या ह्या सगळ्या कृतीमुळे कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे चूक होते हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवण्याची संधी भाजप एक प्रकारे घेऊ पाहते का? प्रज्ञा, जर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार परत एकदा एकत्रित येतात आणि भलेही शरद पवार हे थेट राजकारणामध्ये म्हणजे थेट सत्तेत सहभागी जरी होत नसले तरी त्यांचे इतर सहकारी जर सहभागी होत असतील तर मात्र जवळपास स्पष्ट आहे की भाजपाला जे साध्य करायचं आहे, उद्धव ठाकरे यांनी 2019ला जी फारकत घेतली, स्वतःच्या स्वार्थासाठी फारकत घेतली, असे वारंवार अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे सांगतायत हे कदाचित आज सत्यात दिसेल असं म्हटलं जातं. आणि ते सत्य दिसावं यासाठी कदाचित अशा स्वरूपाच्या घडामोडी जर घडल्या तर ते भाजपाला सर्वात जास्त आनंद देणाऱ्या राहतील. प्रश्न राहतो, संजय राऊत यांची जी आग पाकड झालेली आज दिसून येते ती स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांना दिसून आलं की परत एकदा शरद पवार हे सोयीस्कर भूमिका घेत आहेत का, अजित पवारांशी त्यांच्या गाठीभेटी असोत किंवा नुकतंच जे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये वक्फ बोर्डसारखा महत्वाच्या विषयावर विधेयकामध्ये राज्यसभेच्या स्वतः शरद पवार हे त्या दिवशी अनुपस्थित राहतात. फक्त इथपर्यंतच नाही तर यापूर्वी सुद्धा वेगवेगळे जे कायदे करण्यात आले होते, म्हणजे मार्केट कमिटीच्या ज्या खासगीकरणाच्या संदर्भातला विषय असेल किंवा इतर काही महत्वाचे कायदे होते त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीचे नेते स्वतः शरद पवार हे थेट सहभागी न होता ते या पूर्ण विधेयकाच्या ज्या दिवशी मंजूर होतं त्या दिवशी ते लांब राहिले, त्या दिवशी सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. म्हणजे शरद पवारांसारखे नेते हे योग्य वेळी ज्या ज्या वेळेस राज्यसभेमध्ये भाजपाला गरज आहे त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करतात. आणि भाजपाला सुद्धा हे वारंवार दाखवायचं आहे की भलेही शरद पवार महाविकास आघाडीचं नेतृत्व इथं म्हणत असले तरी सुद्धा योग्य वेळी योग्य ठिकाणी ते सहकार्याची भूमिका घेत आहेत. आज अजित पवारांबरोबर प्रज्ञा फक्त एक शेवटचं की अजित पवारांना सुद्धा शरद पवारांच्या जवळ किंवा शरद पवारांना सुद्धा अजित पवारांच्या जवळ एकत्रित हा मेसेज द्यावा असं वाटण्याचं कारण असं बेसिक आहे की भाजपाला स्वतःला सुद्धा स्वतःची सत्ता वाढवत असताना इतर प्रादेशिक पक्षांचं काय होईल याविषयी प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरी गोष्ट की शरद पवारांना कुठेतरी मनात एक त्यांना इतके ते राजकारणातले तज्ज्ञ आहेत, त्यांनाही माहिती आहे की जर त्यांचं वर्चस्व राहिलं नाही आता तर त्यांच्या पार्टीतले अनेक आजी माजी सगळे वेगवेगळे पदाधिकारी हे सत्तेसाठी, कारण की महाराष्ट्रामध्ये सत्ता इतकी आता भक्कम आहे या सरकारची की 5 वर्ष काही होणार नाही आहे. त्यामुळे 5 वर्ष केडर टिकणं हा राष्ट्रवादी शरद पवारांसाठी फार मोठा टार्गेट असणार आहे, फार मोठं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांशी सुद्धा त्यांचं जवळीक आहे हा एक अप्रत्यक्षरित्या मेसेज द्यायचा आहे. आणि कुठे ना कुठेतरी जे पक्षांमध्ये जी भगदड पडेल भविष्यामध्ये ती सुद्धा थोपवण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे की काय, असे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल, तुम्हाला काही बोलायचं होतं? एकच महत्वाचा मुद्दा आपल्याला आठवत असेल तो पहाटेचा आणि ज्याला देवेंद्र फडणवीस सकाळचा शपथविधी म्हणतात, तो शपथविधी हा शरद पवारांच्याच पाठिंब्याने झाला होता ही गोष्ट नंतर त्याने सांगितली. आणि तेव्हा असं एक तर्कट मानलं गेलं होतं की ज्या वेळेला या दोघांचा शपथविधी झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं वेगळ्या पद्धतीच्या आणि विरोधात जाणाऱ्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर ते मागे गेले किंवा त्याच्या आधी काहीतरी गोष्टी घडल्या असतील. एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणामध्ये घडणारी प्रत्येक कृती हा संदेशाचा भाग असतो. गेल्या 4-5 बैठकातनं त्या दोघांचं एकत्रित असणं हा संदेश नेमका कोणासाठी हा खरा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आपण लोकांना चर्चेसाठी ठेवून देऊ, कारण दोघं एकत्रित आहेत असं दृश्य वारंवार दिसतं आहे. ते कार्यकर्त्यांसाठीही चांगलं आहे, ह्या दोघांना मानणाऱ्या मतदारांसाठी सुद्धा चांगलं आहे. आणि ज्यांना कोणाला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आपल्या बरोबर यावा ते पण चाचपणी करत असतील ना. नक्कीच. खरं तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, ह्या वाक्याचा विसर पडला की काय होतं त्याचं उदाहरण एकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय ठाकरेंच्या रूपात ना, आणि दुसरीकडे याचाच कसा फायदा करून घेतला जातोय. बोला ना. नाही, 2019 नंतर ह्याला काही अर्थ राहिलेला नाहीये प्रत्येक.
नाही, पण कायमचा शत्रू करून घेणारे आहेत ना ठाकरे गटानं. एकमेकांशी न बोलणं, एकमेकांशी संवाद न साधणं, न बघणं, समोरासमोर आले तरी सुद्धा एक प्रकारे खुन्नस असल्यासारखं निघून जाणं, हे सुद्धा घडतंच आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघांनी सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी.